नमस्कार मित्रांनो. वर्षातून येणाऱ्या अनेक एकादशीपैकी एक अशी एकादशी आहे जी स्वतः भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. जी केल्याने हजारो यज्ञ, दान आणि तपस्येचं पुण्य मिळतं असं शास्त्र सांगतं. आणि ती म्हणजे पद्मिनी एकादशी. अधिक मासात येणारी ही दुर्मिळ एकादशी मनापासून केल्यास जीवनातील अडथळे, आर्थिक संकट, मानसिक तणाव आणि नकारात्मक शक्ती दूर होतात, अशी मान्यता आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पद्मिनी एकादशी कथा, महिमा, पूजाविधी, उपवास नियम आणि काय करावं आणि काय करणं टाळावं, आणि या दिवशी केलेले काही गुप्त उपाय. पद्मिनी एकादशी म्हणजे काय? हिंदू धर्मात प्रत्येक एकादशीला विशेष महत्त्व आहे, पण अधिक मासात येणारी शुक्ल पक्षाची एकादशी पद्मिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. ही एकादशी अत्यंत पवित्र मानली जाते की स्वतः भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला तिचं महात्म्य सांगितलं होतं. पद्मिनी हा शब्दाचा अर्थ आहे कमळासारखी पवित्र आणि दिव्य. असं मानलं जातं की या दिवशी केलेली भक्ती थेट श्रीहरी विष्णूंपर्यंत पोहोचते. पद्मिनी एकादशीची पौराणिक कथा. प्राचीन काळी एक धर्मनिष्ठ राजा होता, कृतिवीर्य. त्याच्याकडे संपत्ती, वैभव, राज्य सर्व काही होतं, पण त्याला संतान नव्हतं. राजा आणि राणी अनेक वर्ष तपस्या करत राहिले. शेवटी एका ऋषींनी त्यांना अधिक मासातील पद्मिनी एकादशी व्रत करण्यास सांगितलं. राणीने अत्यंत श्रद्धेने उपवास केला, रात्रभर जागरण केलं, भगवान विष्णूंचं नामस्मरण केलं. त्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. पुढे त्यांना एक तेजस्वी पुत्र झाला, कार्तिवीर्य अर्जुन. ही कथा सांगते की मनापासून केलेली पद्मिनी एकादशी भक्ताचं भाग्य बदलू शकते. पद्मिनी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व. ही एकादशी फक्त उपवास नसून मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी आहे. या दिवशी नकारात्मक ऊर्जा कमी होते, मन शांत होतं, पापांचा नाश होतो, विष्णू कृपा प्राप्त होते, घरात सुख समृद्धी येते. अनेक संत सांगतात की या दिवशी केलेलं नामस्मरण हजारपट फलदायी असतं. पूजा विधी कशी करावी? सकाळी तयारी. ब्रह्ममुहूर्तात उठावं, स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा पांढरे कपडे घालावे, घरातील देवघर स्वच्छ करावं. पूजेसाठी लागणारे साहित्य: तुळशीपत्र, पिवळे फूल, तुपाचा दिवा, फळ, पंचामृत, विष्णूची प्रतिमा किंवा फोटो. पूजा पद्धत: ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करा, विष्णू सहस्त्रनाम वाचा, तुळशीला अर्पण करा, दिवसभर शक्य तितकं नामस्मरण करा. या दिवशी काय करू नये? पद्मिनी एकादशीला काही गोष्टी टाळणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. तांदूळ खाऊ नये, राग आणि वाद टाळावे, खोटं बोलू नये, कोणाचं मन दुखू नये, मांसाहार आणि मद्य पूर्णपणे टाळावं. गुप्त उपाय: तुळशीसमोर दिवा लावा, सायंकाळ तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून ओम नमो नारायणा नमः 108 वेळा म्हणा. घरातील नकारात्मकता कमी होते, अशी मान्यता आहे. पिवळ्या वस्तूचं दान. गरीब व्यक्तीला पिवळी डाळ, केळी किंवा हळद दान करा. यामुळे आर्थिक अडथळे कमी होतात, असं मानलं जातं. रात्री जागरण. भगवान विष्णूंचे भजन एकच जागरण केल्यास विशेष पुण्य प्राप्त होतं. पद्मिनी एकादशीला कोणता मंत्र म्हणावा? प्रभावी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र शांतपणे किंवा श्रद्धेने जपा. उपवास कसा करा? शक्य असल्यास निर्जल उपवास, नाहीतर फळाहार, कांदा, लसूण टाळा. मन सतत भक्तीत ठेवा. उपवास फक्त अन्नाचा नसून वाईट विचारांचा देखील असावा. या एकादशीचा लाभ: आर्थिक संकट कमी होण्यास मदत, मानसिक शांतता, घरात सकारात्मक ऊर्जा, पापांचा नाश, विष्णू कृपा, मनोकामना पूर्ण होण्याची श्रद्धा. मित्रांनो, अधिक मासात येणारी पद्मिनी एकादशी ही साधी नाही, ही स्वतःला बदलण्याची संधी आहे. मनापासून केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. जर तुम्ही भगवान विष्णूंची कृपा हवी असेल तर पद्मिनी एकादशीला श्रद्धेने व्रत करा आणि नामस्मरण करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद.